आहे तर त्याचं फॅक्टर काय म्हणतील 2 plus 2k minus k minus 1 equal to 0. So 2k into k plus 1 minus k plus 1 equal to 0. So 2k minus 1 and k plus 1 equal to 0. So what do you get? K equal to 1 by 2 or k equal to minus 1. पण याच्यातलं 1 by 2 पॉसिबल नाहीये. 1 by 2 का पॉसिबल नाहीये रे? पॉइंट मध्ये व्हॅल्यू टाकून बघा. 1 by 2 या पॉइंट्स मध्ये व्हॅल्यू टाकून बघा. पहिला पॉइंट काय येईल 1 by 2 1 by 2 into 2 minus 1 2 minus 1 किती येतो 1. याच्यामध्ये जर मी k equal to 1 by 2 टाकला याच्यामध्ये k equal to 1 by 2 टाकला तर काय येतो 1 by 2 minus 1 by 2 plus 1 that is 1 by 2 2 into 1 by 2 that is 1. पुढे सेमच पॉइंट येतो ना हे दोन पॉइंट कोइन्सिडेंट होतात. मग हा एकच पॉइंट असेल आणि हा दुसरा पॉइंट दोन पॉइंट कोलिनियर असतातच. 3 पॉइंट कोलिनियर असण्यासाठी कमीत कमी 3 पॉइंट तरी द्यायला हवेत ना 2 तर नेहमीच असतात. म्हणजे क्वेश्चन मिनिंगफुल कधी होईल जेव्हा हे तिन्ही क्वेश्चन मध्येच हे बाय डिफॉल्ट आहे की तिन्ही पॉइंट काय असले पाहिजे डिस्टिंक्ट तरच कोलिनियर केवर कंडिशन इम्पोज करण्याला मीनिंग आहे. अदरवाइज क्वेश्चन इज मीनिंगलेस. म्हणजे इथे हे तिन्ही पॉइंट डिस्टिंक्ट असले पाहिजे. आपण k इक्वल टू 1 by 2 घेतलं तर हे पहिले दोन पॉइंट कोइन्सिडेंट होतात पण k इक्वल टू 1 by 2 घेता येणार नाही. सो ओनली वन पॉसिबल आन्सर k इक्वल टू -1. कळलं मुलांना? हो मॅम. कळलं जेईला स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन कसा कॉम्प्लिकेटेड हे जर वेगळा हा वेगळा विचार आहे हा करणे इथे एक्सपेक्टेड आहे. चलले रामदेव मुलांना हे पूछू का? हो मॅम. आणि -1 by 3 नाही 1 by 2 येतं k इक्वल टू 1 by 2 और -1 आलं का तुझं आता आणि हो मॅम ते कॅल्क्युलेशन मिस्टेक होती. in this next question the coordinates of two points A and B are 3, 4 and 5 minus respectively. Find the coordinate of point P if PA equal to PB and area of triangle EAB is 10 square unit.
कसं सोडवणार आहे मुलांना? P चे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करायचे. सो लेट P आपण काय करूया x आणि y. आता दोन अननोन आहेत, दोन इक्वेशन मिळवायला हवे x आणि y मधले आणि ते दोन्ही सायमल्टेनियसली सॉल्व्ह केले की आपल्याला x आणि y मिळणार. दोन इक्वेशन साठी दोन क्लू दिलेले आहेत बघा. A आणि B चे कोऑर्डिनेट्स दिले आणि काय दिले PA इक्वल टू PB. बरोबर आहे. डिस्टन्स फॉर्म्युला एक इक्वेशन मिळेल आणि दुसरा एरिया ना. बरोबर आहे का नाही? बघा पहिला आहे डिस्टन्स PA इक्वल टू डिस्टन्स PB. डिस्टन्स फॉर्म्युला वापरा. काय आहे x minus p ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y minus 4b स्क्वेअर करताय. हे डिस्टन्सेस इक्वल असतील तर त्यांचे स्क्वेअर सुद्धा काय असणार आहे? इक्वल असणार आहे. स्क्वेअर रूट अवॉइड करण्यासाठी मी दोन्हीकडे स्क्वेअर घेतला. सो x minus 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y minus minus 2 that is y plus 2 ब्रॅकेट स्क्वेअर. कोणाला काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? नो मॅम. हे इक्वेशन सिम्प्लिफाय केलं की तुम्हाला मिळेल x minus 3y minus 1 equal to 0. Give this number 1. हे सिम्प्लिफाय करता येईल quite easy. आणि एरिया ऑफ ट्रायंगल PAB is equal to आपल्याला किती दिलं आहे? 10. म्हणजे 1/2 P चे कोऑर्डिनेट काय आहे? x आणि y. A चे कोऑर्डिनेट काय आहे? 4. B चे 5 minus 2 आणि काय येते x आणि y याचा मॉड्युलस is equal to 10. मग हे सुद्धा तुम्हाला इक्वेशन करता येईल. याचं इक्वेशन येतात. त्याचे दोन इक्वेशन येतात मुलांना. कारण मॉड्युलस आहे ना. मॉड्युलस म्हणलं की प्लस मायनस दोन्ही येणार. मॉड्युलस म्हटलं की प्लस मायनस दोन्ही येणार. हे तुम्हाला आजच्या विद्यार्थ्यांसाठी इव्हॅल्युएट करता येईल. आता आपण एवढ्या वेळा स्क्वेअर्स वापरलाय. हा 2 इकडे घेऊन चला. तर ते येतं मॉड्युलस ऑफ 6x plus 2y minus 26 is equal to 2 times 20. आता मॉड्युलस काढायचं असेल तर प्लस मायनस दोन्ही येणार. So 6x plus 2y minus 26 equal to either plus 20 or 6x plus 2y minus 26 equal to minus 20. मॉड्युलस रिमूव्ह केला तर प्लस मायनस दोन्ही येणार. हे दोन इक्वेशन आहेत. याला 2 म्हणा आणि याला 3. आता हे अजून रिड्यूस होईल थोडं. थ्रू आउट 2 ने डिव्हिजिबल आहे तर डिव्हाइड करून मग इक्वेशन घ्या. जास्त सोपं जाईल. therefore 2 ने डिव्हाइड केलं तर 3x plus y minus 30 equal to 10 or 3x plus y minus 30 equal to minus 20. आता हे minus 30 इकडे गेलं तर काय येईल? 23. Minus 13 on this side plus 30. 10 plus 30 23. So this equal to yes. Minus 20 plus 26. That is 6. 6 upon this 3 येते. So it is minus 3. Minus 3 येतं. So solving 1 and 2, you will get 1 point. So येतोय
x equal to 7 and y equal to 2 and solving 1 and 3. You will get x equal to 1 and y equal to 0. आणि बरोबरच आहे, 2 पॉइंट कसं काय रे? हा आता A आणि B असेल तर 7 एरियाचा ट्रायंगल आपल्याला या बाजूला पण मिळू शकतो आणि या बाजूला पण मिळू शकतो. विच फॉर्म पॅरलोग्राम, म्हणून ते 2 पॉइंट येतात P आणि इकडे पण P मिळतो आपल्याला. 2 कोणते मिळाले आपल्याला? P काय काय मिळाले? 7 आणि 2 और दुसरा 1 आणि 0. कळलंय मुलांना 2 पॉइंट का मिळतात ते? Yes, ma'am. Next one is quite interesting. The song interesting आहे. चला राम प्लीज हे पुसू का मुलांना? हा कॅल्क्युलेशनचा पार्ट नंतर करा आरामात, मला पुढचं सम घ्यायचंय. पुसू मुलांना? चालेल मॅम. Take this next sum. Given P point P Q4 minus 2 and R alpha 0. Find plus RQ is minimum and second find value of alpha if modulus of PR minus RQ is maximum. आता बघा P आणि Q चे आपल्याला कोऑर्डिनेट्स दिले आहेत आणि R कसं दिलं आहे? अल्फा 0. अल्फा इज अननोन. म्हणजे R ची पोझिशन कुठे असेल रे प्लेन मध्ये? एक्स ऍक्सिस वर. हा, एक्स ऍक्सिस वर. सार्थक y काय? y कोऑर्डिनेट 0 आहे इथे, म्हणजे तो एक्स ऍक्सिस वर असणार. हे लगेच दिसलं पाहिजे. कोऑर्डिनेट ज्योमेट्री सगळी डळमळेल. बघा, म्हणजे R अल्फा 0 आहे, y कोऑर्डिनेट 0, म्हणजे R हा पॉइंट एक्स ऍक्सिस वर आहे आणि तो व्हेरी होतोय. तर बघा डायग्राम कशी येईल? सपोज दिस इज एक्स ऍक्सिस, y ऍक्सिस, ओरिजिन. पहिला पॉइंट आहे P टू C. दूसरा पॉइंट है Q4 minus 2.
ठीक आहे. आणि आर जो आहे आर तो व्हेरी होतोय. तो कुठल्या ऍक्सिस वर आहे? एक्स ऍक्सिस वर. कुठे? इथे घ्या आर, इथे असू शकते आर. आपल्याला एवढंच माहितीये की आर एक्स ऍक्सिस वर आहे. अल्फा प्रमाणे पोझिशन चेंज होत राहील. अल्फा 4 असेल तर तो इथे येईल, अल्फा 2 असेल तर इथे येईल, अल्फा 3 असेल. सो डिपेंड्स ऑन अल्फा. आपल्याला एवढंच माहितीये की आर एक्स ऍक्सिस वर आहे. तर क्वेश्चन काय विचारलाय फर्स्ट वन? फाइंड व्हॅल्यू ऑफ अल्फा if PR plus RQ is minimum. हे जे डिस्टन्स आहे PR आणि RQ या दोघांची ऍडिशन आपल्याला काय पाहिजे? मिनिमम. कधी येईल रे मिनिमम? इंट्युशन पण कळेल की तुम्हाला? नाही कळत आहे? ठीक आहे. आता आपण ट्रायंगल कंप्लीट करूया म्हणजे तुम्हाला कळेल. ट्रायंगलचे दोन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी मी तुम्हाला थ्रू आउट कॉम्प्लेक्स नंबर सांगितल्या होत्या. इव्हन ट्रिग्नोमेट्री. काय आहेत रे दोन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ट्रायंगलच्या काय सांगितल्या होत्या? रिगार्डिंग साइड्स, त्यांच्या साइड्स मधलं काय रिलेशन सांगितलं होतं? एनीबडी ऑफ यू? मॅम त्यांच्या ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचं रिलेशन होतं ना? हा. कोणत्याही दोन साइडची ऍडिशन ही तिसऱ्या साइड मोठी असते. सपोज एका साइड ए बी सी असतील तर कोणत्याही दोन साइडची ऍडिशन घेतली तर ही थर्ड साइड पेक्षा काय असते? मोठीच असते. आणि दुसरं काय सांगितलं होतं? कोणत्याही दोन साइडचं सबट्रॅक्शन घेतलं, कोणत्याही दोन साइडचं सबट्रॅक्शन घेतलं तर त्याच्या मॉड्युलस हे थर्ड साइड पेक्षा छोटच असतं. इट इज लेस दॅन द थर्ड साइड. प्रॉपर्टी आठवली सगळ्यांना मुलांना? सो ऍडिशन ऑफ एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इज ऑलवेज ग्रेटर दॅन थर्ड साइड. हा पी आणि क्यू ला कळल्या बरोबर. पण मग आता पहिल्यामध्ये आपल्याला पहिली प्रॉपर्टी वापरावी लागणार आहे आणि दुसऱ्यामध्ये मी इथे सबट्रॅक्शन दिसतंय. म्हणजे आता जी सांगितली की दोन साइडचं सबट्रॅक्शन हे थर्ड साइड पेक्षा छोटं असतं. तर ही प्रॉपर्टी वापरावी लागणार आहे. इथे आता बघा PR प्लस RQ बाय प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. PR प्लस RQ should be greater equal what? Should be greater equal what? PQ. PQ third side कुठली राहिली? PQ isn't it? By property of ट्रायंगल. या ट्रायंगलच्या बेसिक टू प्रॉपर्टी आहेत ना, या विसरू नका. तुम्हाला लगेच क्लिक झाला पाहिजे. So this implies मग आपल्याला PR प्लस RQ ची मिनिमम व्हॅल्यू पाहिजे. मिनिमम व्हॅल्यू किती असेल? It should be greater equal PQ. म्हणजे मिनिमम व्हॅल्यू किती असेल? हा PQ एवढी असणार आहे बरोबर. सो मिनिमम व्हॅल्यू ऑफ PR plus RQ must be equal to PQ. Rather we want PR plus RQ equal to PQ. equal to PQ म्हणजे तीच ऍडिशन PQ असेल तेव्हा अल्फा आपल्याला शोधायचा आहे. मग ही ऍडिशन PQ म्हणजे PRQ कसे असले पाहिजेत रे? कोलिनियर. Yes, that is when PRQ are collinear. आणि तुम्हाला इंट्युशन पण कळेल की रे हा R व्हेरी होतो. P आणि Q मधलं सगळ्यात छोटं डिस्टन्स PQ आहे. मग हा R इथे आल्यानंतरच हे जे ऍडिशन आहे PR प्लस RQ हे छोटं असणार आहे. इकडे जास्तच येणार ना, कुठेही घ्या इकडे इकडे. R या जेव्हा PQ वर येईल
तेव्हा त्याची ऍडिशन पी आर प्लस आर क्यूब ची मिनिमम असेल. इंट्युशन पण कळतंय. कळलंय का मुलांना? हो मॅम. मग हे कोलिनियर आता येईल की पुढचं तुम्हाला. कोलिनियर मग कोलिनियरची प्रॉपर्टी वापरा. त्याचा एरिया काय येणार? एरिया ऑफ ट्रायंगल PRQ इज इक्वल टू 0. पुढचं येईलच तुम्हाला 1/2. फर्स्ट पॉइंट तिसऱ्याचा नाही. आता आपण शिकतो तो स्क्वेअर फॉर्म्युला इज इक्वल टू 0. त्याच्यावर तुम्हाला अल्फा मिळेल. P काय आहे? 2 3 R अल्फा 0 Q 4 मायनस आणि पुन्हा P 2 आणि याचा मॉड्युलस याच्यावर अल्फाची व्हॅल्यू काढता येईल तुम्हाला. येईल का? सॉल्व करून द्यायला हवं मुलांनो. किती आलं? अल्फा किती आली? एवढा वेळ का लागतात? 3.2 बरोबर आहे. बरोबर आहे. 3.2 3.2 येतो. बरोबर आहे. गुड. दॅट इज 16/5. बरोबर आहे सर्व. हे म्हणजे 16/5. करेक्ट. आता सेकंडची हिंट मी तुम्हाला दिलीच आहे. करा बरं विचार. हे फर्स्ट झालं. सेकंडची हिंट मी तुम्हाला दिलीच आहे. पण इथे थोडंसं आपल्याला वेगळं करावं लागेल. आता काय करावं लागेल बघा. हा बरोबर आहे अपूर्व. 16/5. आता सेकंड क्वेश्चन. Find value of alpha if PR minus RQ is maximum. आता PR minus RQ जर आपण असं लिहिलं तर आपल्याला काही सोल्युशन मिळणार नाही. काय करूयात आपण बघा. जो R पॉइंट आहे तर मी काय केलंय या Qचं रिफ्लेक्शन घेत आहे टू एक्स ऍक्सिस. Qचं रिफ्लेक्शन घेतलंय एक्स ऍक्सिस. तर आपल्याला Q डॅश मिळेल आणि एक्स ऍक्सिस Qचं रिफ्लेक्शन घेतलं तर Q डॅशचे कोऑर्डिनेट काय असतील रे? Q डॅशचे कोऑर्डिनेट्स काय असतील? 4,2. 4,2. करेक्ट. एक्स कोऑर्डिनेट फिक्सच असेल 4. याला एक्स ऍक्सिसला परपेंडिक्युलर असेल ना जेव्हा आपण रिफ्लेक्शन घेतो तेव्हा. आणि हे -2x पासून 2 डिस्टन्स वर खाली आहे तर 2 डिस्टन्स वर म्हणजे y कोऑर्डिनेट काय येणार? 2 येणार. आता डिस्टन्स RQ आहे आणि डिस्टन्स RQ हे दोन्ही सेम असतील का मुलांना?
डिस्टन्स आर क्यू डॅश आणि डिस्टन्स आर क्यू हे दोन्ही सेम असेल का? हो मॅम. कारण क्यू क्यू डॅशचा एक्स ऍक्सिस परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे ना आणि त्याच्यावर आर हा पॉइंट आहे आणि परपेंडिक्युलर बायसेक्टरची डेफिनेशनच ही आहे locus of a point which is equidistant from this is nothing but perpendicular of bisector आणि हा जो r आहे तो x axis वर आहे म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर वर आहे कोणाच्या q q डॅशचा म्हणजे r चा डिस्टन्स q पासून जेवढा आहे तेवढाच q डॅश पासून असणार आहे. So let q dash be image of q in x. Therefore, distance RQ is same as distance RQ dash. आता मी या ट्रायंगलचा विचार करणार आहे. पुन्हा PR Q dash या ट्रायंगलचा विचार करणार आहे. तर या ट्रायंगल मध्ये आपल्याला काय आहे बघा मॉड्युलस ऑफ PR मायनस RQ हवे. मॉड्युलस ऑफ सेकंड क्वेश्चन मध्ये PR मायनस RQ हवंय आपल्याला. So modulus of PR minus RQ. Can I write this as PR minus RQ dash? Current distance RQ same as distance RQ dash. आणि PRQ dash या ट्रायंगल मध्ये बघा या ट्रायंगल मध्ये PR minus RQ dash त्या ट्रायंगलची प्रॉपर्टी वापरली आपण की दोन साइडचे सबट्रॅक्शन हे थर्ड साइड पेक्षा काय असतं नेहमी कमी असतं. So this is less equal what PQ dash by property of triangle. Agreed or not? मुलांनो Yes, ma'am. मग PQ dash पेक्षा हे कमी आहे म्हणजे याची मॅक्झिमम व्हॅल्यू आपल्याला काढायची. PR minus RQ dash its modulus हे मॅक्झिमम किती असेल रे? मॅक्झिमम किती असेल? This modulus less equal PQ dash म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू कोणती असेल? PQ. PQ dash जास्तीत जास्त PQ dash आहे ना मुलांना फक्त तण्याच्या रिस्पॉन्सला बाकीच्यांना कळतं ना. हो मॅम. ओके हो मॅम. maximum value of this is PQ dash because this is less equal PQ dash म्हणजे याची जास्तीत जास्त व्हॅल्यू किती पॉसिबल आहे PQ dash म्हणजे हे जे मॉड्युलस आहे मॅक्सिमम कधी असेल जेव्हा PR minus RQ dash काय असेल PQ dash मॉड्युलस ऑफ दिस PR minus RQ dash equal to PQ dash आणि हे कधी पॉसिबल आहे कधी पॉसिबल आहे मुलांनो PR minus RQ is equal to PQ कधी पॉसिबल आहे कोलिनियर असतं. कोलिनियर इक्वालिटी असेल तेव्हा ना R पॉइंट व्हेरिएबल आहे जरी मी इथे काढला तरी तो व्हेरिएबल आहे तो असं इकडे जेव्हा R येईल इथे म्हणजे PQ dash R हे जेव्हा कोलिनियर असतील तेव्हा ऍक्च्युली तुम्ही म्हणाल की इथे क्यूच का रेफर केला नाही मग PRQ हे कोलिनियर घेतले असते तर आपल्याला फक्त काय मिळतंय मिनिमम व्हॅल्यू मॅक्झिमम मिळत नाही. मॅक्झिमम साठी आपल्याला R एका बाजूला आला पाहिजे या दोन्हीच्या त्याशिवाय आपल्याला मॅक्झिममची प्रॉपर्टी वापरता येत नाही म्हणून मी काय केलं Q ची एक्स ऍक्सिस मधली इमेज घेतली Q डॅश आणि आता काय होईल हा R व्हेरिएबल तर PQ डॅश R जेव्हा कोलिनियर असतील तेव्हा आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू मिळेल
मॅक्झिमम. म्हणून ही ट्रिक वापरली आहे. कळली ही ट्रिक मुलांना? आहे असा ट्रायंगल घेतला असता तर मॅक्झिमम मिळाली नसती, मिनिममच मिळाली असती. हो मॅम. So PR minus RQ dash is maximum when it is equal to PQ dash, that is PQR are collinear. Sorry, not Q, Q dash. Q dash. Q dash is PQ dash are collinear. हे collinear म्हणजे area of triangle PQ dash R काय येणार? 0. त्याच्यावरून मिळेल तुम्हाला अल्फा. कळलं अल्फा? कोणाचं झालंय का? हे कसं येणार? PQ dash R. P म्हणजे 2. Q dash 4 2 आणि R अल्फा 0 पुन्हा 2 3 त्याचा मॉड्युलस into 1/2 must be equal to 0. याच्यावरून अल्फा काढा. R किती असते? बरोबर आहे. 8 आणि इमेज कन्सिडर करू शकतो. तर या PQR कसं होणार सांग बरं, तू सांग मला. मला हे कोलिनियरिटीची कंडिशन वापरता येईल का सांग सेकंड साठी. जर तू PQR घेतलं, PQR ट्रायंगल, तर काय होईल? ट्रायंगल PQR जर रेफर केला तर काय होणार? पण R हेवी होतोय. R काय होतोय? हेवी होतोय. म्हणजे सिक्वेन्स चेंज होणार. एक तर PRQ येईल आणि मध्ये PQR. सिक्वेन्शियल एकच सिक्वेन्स तुला मिळेल का? तनया R एक्स ऍक्सिस वर व्हेरी होतं ना. मग PRQ आणि इकडे R असेल तेव्हा कसं होणार? PQR. Agreed or not? 8 बरोबर आहे अपूर्व. तनया हो मॅम. मग त्यावेळी इक्वेशन उलटे पुलटे होणार ना. मग तू म्हणशील की क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज दोन्ही सेन्स चालतील ना. पण एका वेळी तू एका PRQ ला तू क्लॉकवाईज वापरणार आणि एकाला अँटी क्लॉकवाईज. दिस इज नॉट फेअर. रिझल्ट चुकणार. म्हणून कसंही घेतलं तरी PRQ घेऊन हा सेकंड रिझल्ट नाही येणार तुला. त्याच्यासाठी आपल्याला इक्वेशन घ्यावी लागेल. आता R कुठे का व्हेरी होईना? PRQ डॅश ची सायकल चेंज होते का? सायकल चेंज होत नाही ना. नाही मॅम. एक्स ऍक्सिस वर R व्हेरी झाला तरी PRQ डॅश ची सायकल चेंज होत नाही. पण तू जर PRQ घेतला तर या लाईनच्या इकडे PRQ असं येईल आणि R इकडे गेला तर PQR अशी सायकल होईल.
मग आपल्याला प्रॉपर्टी एकसारखी वापरता आली पाहिजे ना थ्रू आउट. म्हणून आपल्याला इमेजच काढावी लागेल. ओके मॅम. सगळ्यांना कळलं? We find out the equation line passing P and Q. P and Q ही स्ट्रेट लाईन काढली आणि त्याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे तिचा आर मिळेल. बरोबर आहे, बरोबर आहे. हे सगळं स्ट्रेट लाईन ने इझी होणार आहे, पण ते आपण अजून पुढे शिकणार आहे. बरोबर आहे तुझं? P and Q त्याचं असं म्हणणं आहे P आणि Q स्ट्रेट लाईन काढायची आणि एक्स ऍक्सिस ची त्याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन घेतलं की आपल्याला आर मिळेल. ठीक आहे, पण ते कशासाठी मिळेल? ते कशासाठी? फक्त मिनिमायझेशन साठी. मॅक्झिमायझेशन साठी असंच करावं लागेल. पी आणि क्यू चं इक्वेशन काढावं लागेल त्या स्ट्रेट लाईनचं आणि एक्स ऍक्सिस ची पॉइंट ऑफ इंटरसेक्शन घेतला की तसंही मिळेल. बरोबर आहे? हा बरोबर आहे. त्याचं काय म्हणणं आहे? PQ चं इक्वेशन काढू त्याच्यामध्ये y इक्वल टू 0 टाकला की एक्स इंटरसेप्ट मिळेल आणि दॅट इज नथिंग बट व्हॅल्यू ऑफ अल्फा. आणि तसंच PQ चं इक्वेशन काढलं आणि त्याचं एक्स ऍक्सिस ची पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढला म्हणजेच y इक्वल टू 0 टाकला की आपल्याला काय मिळेल? पण आपल्याला हा बरोबर आहे. तसं केलं की तरी आपल्याला अल्फा मिळेल. तसंही केलं तरी मिळेल, पण अजून मी स्ट्रेट लाईन सुरू नाही केलाय म्हणून आपण असं एरियावरून आता आपली एरियाची कन्सेप्ट क्लिअर करायची चाललंय ना, म्हणून त्याच्यावरून घेतलाय कोलिनियरच्या कन्सेप्टवर. ठीक आहे, प्रियांशूने जसं सांगितलं तसंही सॉल्व्ह करता येईल. आता कोणाला काही डाऊट आहे याच्यामध्ये मुलांना? नाही मॅम. ओके. आता सेक्शन फॉर्म्युला पण तुम्हाला ऑलरेडी झाला आहे. तर त्याचं मी तुम्हाला एक सेक्शन फॉर्म्युला जस्ट रिवाइज करते.